ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार भक्तांनो. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाची भक्ती करण्याचा अत्यंत पवित्र काळ. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी विशेष मानला जातो. श्रावण सोमवारच्या दिवशी उपवास, शिवलिंगावर जलाभिषेक आणि बेलपत्र अर्पण आणि मनोभावी महादेवाचे स्मरण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावण सोमवारचे व्रत का केले जाते? त्यामागची कथा कोणती आहे? आज आपण अशी एक पवित्र आणि भक्तिमय कथा ऐकणार आहोत. राजा आणि गरीब ब्राह्मणाची कथा. एकाकाळी एका नगरात एक पराक्रमी आणि धार्मिक राजा राहत होता. राजा भगवान शिवाची निस्वार्थ भक्ती करत होता. तो प्रत्येक सोमवारी महादेवाचा उपवास करत असे आणि शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकराची पूजा करत असे. त्याच नगरात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे धन दौलत नव्हती, परंतु भगवान शिवावर त्याची अपार श्रद्धा होती. परिस्थिती इतकेही कठीण असली तरी रोज महादेवाचे स्मरण करत असत. एकदा श्रावण महिना सुरू झाला. पहिला सोमवार आला. राजाने मोठ्या भक्तिभावाने पूजा केली, मंदिरात अभिषेक केला, बेलपत्र वाहिले आणि भगवान शिवाकडे आपल्या प्रजेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्याच वेळी गरीब ब्राह्मणाने आपल्या घरात असलेल्या थोड्याशा पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केला. त्याच्याकडे फुले नव्हती, मोठा नैवेद्य नव्हता. त्याने फक्त मनापासून एक बेलपत्र अर्पण केला आणि म्हणाला, हे महादेवा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही. माझी भक्ती आणि माझे मनच मी तुझ्या चरणी अर्पण करतो. भगवान शिव भक्ताच्या मनातील भावना पाहतात, वस्तूची किंमत पाहत नाही. श्रद्धा आहे महादेवाची परीक्षा. एक दिवस भगवान शिवाने त्या गरीब ब्राह्मणाची भक्ती पाहण्यासाठी त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. श्रावण सोमवारच्या दिवशी ब्राह्मण उपवास करून शिवमंदिरात गेला. पूजा करण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हते. तरीही त्याने नदीतून पाणी आणले आणि शिवलिंगावर अर्पण केले. नंतर तो हात जोडून म्हणाला, महादेवा, माझे दुःख दूर करावे अशी माझी इच्छा नाही. मला एवढी शक्ती द्या की कोणत्याही परिस्थितीत तुमची भक्ती माझ्याकडून सुटू नये. हे शब्द ऐकून भगवान शिव प्रसन्न झाले. अचानक मंदिरात दिव्य प्रकाश पसरला. ब्राह्मणाने डोळे उघडले तेव्हा त्याला भगवान महादेवाचे दर्शन झाले. महादेव म्हणाले, वत्सा, तुझी भक्ती मला प्रिय झाली आहे. तू मनापासून माझे स्मरण केलेस म्हणून तुझ्या जीवनातील संकटे दूर होतील आणि तुझ्या घरात सुख समृद्धी नांदेल. ब्राह्मणाने महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद मागितला. राजाची ही परीक्षा. दरम्यान राजाने मनात एक विचार आला, मी एवढी मोठी पूजा करतो, अनेक प्रकारचे नैवेद्य अर्पण करतो, मग महादेव माझ्यावर किती प्रसन्न आहे. राजाला आपल्या भक्तीचा थोडासा अभिमान झाला. भगवान शिवाने राजाची ही परीक्षा घेण्याचे ठरवले. पुढच्या श्रावण सोमवारी राज्यावर थोडे संकट आले. राज्यात पाऊस पडेनासा झाला. शेती कोरडी पडू लागली. प्रजा चिंतेत पडली. राजाने मोठे मोठे यज्ञ केले, पूजा केली आणि महादेवाला प्रार्थना केली, पण संकट दूर होत नव्हते. शेवटी राजाला त्या गरीब ब्राह्मणाची आठवण झाली. तो त्याच्याकडे गेला. राजाने ब्राह्मणाला विचारले, तू महादेवाची अशी कोणती पूजा करतोस की तुझ्या चेहऱ्यावर नेहमी समाधान असते? ब्राह्मण म्हणाला, महाराज, माझ्याकडे मोठी पूजा करण्यासाठी धन नाही, पण माझ्याकडे श्रद्धा आहे. ती महादेवाकडे वस्तू मागत नाही, मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. हे ऐकून राजाला आपल्या अहंकाराची जाणीव झाली. राजाने ब्राह्मणासोबत श्रावण सोमवारचे व्रत केले. दोघांनी मिळून महादेवाची मनोभावे पूजा केली आणि प्रजेसाठी प्रार्थना केली. काही काळात आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. संपूर्ण राज्य आनंदाने भरून गेले. राजाला समजले की भगवान शिवाला बाह्य वैभवापेक्षा शुद्ध मन, खरी भक्ती आणि अधिक प्रिय आहे. श्रावण सोमवारचा संदेश. या कथेतून आपल्याला एक अत्यंत सुंदर संदेश मिळतो.
श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा करताना आपल्या मनात श्रद्धा, नम्रता आणि चांगले विचार असणे महत्त्वाचे आहे. शिवलिंगावर जल अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनातील अहंकार, मत्स्य, राग आणि नकारात्मक विचार महादेवाच्या चरणी अर्पण करा. कारण महादेवाला सोने चांदीपेक्षा भक्ताचे निर्मळ मन प्रिय आहे. भक्तांनो, श्रावण सोमवार हा केवळ उपवास करण्याचा दिवस नाही तर स्वतःच्या मनाकडे पाहण्याचा दिवस आहे. या दिवशी मनापासून महादेवाचे स्मरण करा, तुमच्या कुटुंबात सुखासाठी प्रार्थना करा, ज्यांना ज्यांना दुःख आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि मनात एकच विश्वास ठेवा, ज्याच्या मस्तकावर चंद्र आहे, त्याच्या जटेत गंगा आहे, ज्याच्या गळ्यात नाग आहे आणि ज्याच्या हृदयात भक्तासाठी अपार प्रेम आहे, तो भगवान महादेव आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाही. चला शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. भगवान भोलेनाथ आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी देवो, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा धार्मिक, आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.